राज्यातील शिक्षकांवर मोठं संकट. एकीकडे नोकरी वाचवण्यासाठी CTET परीक्षा आणि दुसरीकडे निवडणूक कर्तव्याचा आदेश. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान हे जाहीर केलं आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना निवडणूक कामाचे आदेश हे देण्यात आले आहेत. तसंच पहिलं प्रशिक्षण पूर्ण 31 जानेवारीला दुसरं प्रशिक्षण. पण याच तारखांना केंद्र सरकारची CTET परीक्षा 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण देशात होणार आहे. हजारो शिक्षकांनी याआधीच अर्ज भरलेले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेवर अवलंबून आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 1 सप्टेंबर 2025चा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की CTET किंवा TET पास नाही तर सक्तीची सेवानिवृत्ती आहे. म्हणजेच परीक्षा दिली नाही तर नोकरी धोक्यात येणार आणि निवडणूक काम टाळलं तर कायदेशीर अडचण. शिक्षक अडकलाय तो परीक्षा द्यावी की निवडणूक कर्तव्य निभवावं. याच पार्श्वभूमीवर काही शिक्षक संघटना या आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे CTET साठी अर्ज केलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून तात्काळ सूट द्यावी, तसंच गरज भासल्यास निवडणुकीच्या मतदान तारखा बदलाव्यात. जर निवडणूक आयोगाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि शिक्षकांच्या नोकरीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी राज्यभरातून मागणी होत आहे. शिक्षकांचा प्रश्न सरकार ऐकणार आहे का? तुमचं मत काय ते कॉमेंट्समध्ये नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आपला आवाज हा पोहोचवा.